आकाशवाणी आमदार निवासाच्या उपहारगृहामध्ये शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचा राडा, निकृष्ट जेवण दिल्याचा आरोप। गायकवाडांनी रात्री आकाशवाणी आमदार निवासाच्या उपहारगृहातील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचे व्हिडिओ समोर। आमदार निवासातील मारहाण प्रकरणी एकनाथ शिंदेंकडून आमदार संजय गायकवाड यांना समज, कोणालाही मारहाण करणं योग्य नाही, शिंदेंची प्रतिक्रिया। शिंदेंच्या शिवसेनेकडून मुख्यमंत्री फडणवीसांना बदनाम करण्याचा प्रयत्न, यामागे मोठा कट, उद्धव ठाकरेंचा आरोप। आमदारांना कुणाला मारहाण करणं चुकीचं, त्यामुळे आमदारांसंदर्भात चुकीचा संदेश जातो, विधिमंडळाची प्रतिष्ठा कमी होते, समज दिली जाईल, मुख्यमंत्री फडणवीसांकडून संजय गायकवाड यांच्या कृतीवर नाराजी व्यक्त। गायकवाड टॉवेलवर बाहेर आले तेव्हाच कारवाई व्हायला हवी होती, शिंदेंचे आमदार आमच्या सोबत असताना नियंत्रणात होते, आमदार गायकवाड यांच्या गुंडगिरीवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। शिळं जेवण देणाऱ्यांची पूजा करायची का, आमदार संजय गायकवाड यांचा संतप्त सवाल, तर कॅन्टीन चालक 10 दिवस शिळं जेवण देत असल्याचा गायकवाडांचा आरोप। निवडणूक आयोग भाजपच्या कार्यालयामधून चालतं, शिवसेना पक्ष चोरायला निवडणूक आयोगानं भाजपला मदत केली, संविधानाचा अपमान करणाऱ्या निवडणूक आयोगाची आरती करायची का, आदित्य ठाकरेंचा निवडणूक आयोगावर निशाणा। आदित्य ठाकरेंना महाराष्ट्रातील परिस्थिती माहीत नसते, उथळ पाण्याला खळखळाट फार म्हणत दीपक केसरकरांची आदित्य ठाकरेंवर टीका, तर मी कॉन्ट्रॅक्टरकडून 1 रुपया जरी घेतला असेल तर दाखवा, केसरकरांचं आदित्य ठाकरेंना आव्हान। धारावी अदानीच्या घशात घातली, गिरणी कामगारांना धारावीमध्ये हक्काचं घर द्या, अदानीला वांगणीला जायला सांगा, शिवसेना उद्धव ठाकरेंची आझाद मैदानातनं आक्रमक मागणी। राज्यात गिरणी कामगार शिक्षकांचे प्रश्न सुटत नाहीत, सरकार नेमकं कुणाचे प्रश्न सोडवतंय, हाच प्रश्न संजय राऊतांचा खोचक सवाल। भाजप खासदार निशिकांत दुबेचा पुन्हा उद्धव ठाकरेंवर निशाणा, मालमत्ता खरेदीसाठी ठाकरेंच्या नेत्यांकडून पैसे घेतले, ते येतात कुठून, काही मालमत्तांची यादी एक्सवर पोस्ट करत दुबेचे सवाल। निशिकांत दुबेंच्या महाराष्ट्रासंदर्भातल्या वक्तव्यावरून जयंत पाटलांकडून विधानसभेत सरकारला सवाल, महाराष्ट्राची स्थिती इतकी खराब झाली आहे का अशी विचारणा, तर हे वक्तव्य महाराष्ट्र भाजपला मान्य आहे का, भाजपनं भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी। एकनाथ शिंदेंकडून ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांची भेट, तर सुनील प्रभूंच्या वडिलांचं काही दिवसांपूर्वी निधन झाल्यानंतर शिंदेंनी निवासस्थानी सांत्वनपर भेट घेतली। शिक्षकांचा पगार 18 तारखेला होणार, आझाद मैदानावरील शिक्षकांच्या आंदोलनस्थळी मंत्री गिरीश महाजनांचं आश्वासन, शिक्षकांच्या शिष्टमंडळानं घेतली होती मुख्यमंत्र्यांची भेट। सगळ्यांनी मिळून भाजपला असा करंट देऊ की ते खुर्चीवरून खाली पडतील, आम्ही सगळे मिळून तुमच्या हक्काचं आहे ते दिल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचं विना अनुदानित शिक्षक आंदोलनामध्ये आश्वासन। संयुक्त महाराष्ट्राचा लढा आम्ही पाहिलाय, तर आता मराठी माणसांवर अन्याय होत असताना आम्ही भाऊ भांडत बसायचं का, महाराष्ट्र विरोधी शक्तींच्या विरोधात राज आणि आम्ही एकत्र आलोय, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। राज्य सरकार आज विधिमंडळामध्ये मांडणार बहुप्रतीक्षित जनसुरक्षा विधेयक, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत सादर केलं जनसुरक्षा विधेयक समितीचं प्रतिवृत्त, तर विरोधक नेमकी आता काय भूमिका घेणार याकडे लक्ष। महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्ये सुद्धा मतदानाची चोरी करण्याचे प्रयत्न, विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा आरोप, बिहारमधील मतदार याद्यांमध्ये फेरफार झाल्याचाही दावा। वायनाडमध्ये जिंकला तेव्हा मतांची चोरी आठवली नाही, कपोल कल्पित आरोप करू नये, राहुल गांधींच्या आरोपांवर सुधीर मुनगंटीवारांचा पलटवार। ठाण्यातील समस्यांवरून गुलाबराव पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये कलगीतुरे रंगले, तर ठाण्यासाठी शिंदेंनी मोदी शहांकडून मोठा निधी आणावा, जितेंद्र आव्हाडांची मागणी, तर आव्हाड हे 7 ते 8 टर्म आमदार आहेत, मग समस्या का सोडवल्या नाहीत, गुलाबराव पाटलांचा सवाल। पुणे एपीएमसीमध्ये अजित पवारांची मलिदा गँग, तर मार्केट यार्डमध्ये अंमली पदार्थ मिळतात, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप। मराठवाडा विद्यापीठाच्या उपकुलसचिव हेमलता ठाकरेंचा आत्महत्येचा प्रयत्न, हेमलता बेशुद्ध अवस्थेत खोलीत आढळल्या, तर जास्त प्रमाणात झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती। सुसाईड नोटमध्ये कुलगुरू विजय फुलारी आणि कुलसचिव प्रशांत अमृतकर यांच्यावर गंभीर आरोप। जितेंद्र आव्हाडांची पक्षाच्या मुख्य राष्ट्रीय प्रवक्तेपदी नियुक्ती, तर राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांच्या मान्यतेनं आव्हाडांची निवड, आव्हाड आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते।
जम्बो कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी सुजित पाटकर यांच्या जामीन अर्जावर मुंबई हायकोर्टात सुनावणी पूर्ण। पुढील आठवड्यामध्ये जामिनावर निकाल येण्याची शक्यता। संजय राऊत यांचे निकटवर्ती असलेल्या पाटकरांविरोधात कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी ईडीने दाखल केला होता गुन्हा। नंदुरबारमधील अनधिकृत धार्मिक स्थळांवर विधानसभेत लक्षवेधी, तर नंदुरबारमध्ये 150 पेक्षा अधिक चर्च अनधिकृत। तर आमदार अनुप अग्रवाल यांचा आरोप, आदिवासींचे बेकायदेशीर धर्मांतर होत असल्याचाही दावा। बीड जिल्ह्यातील ऊसतोड महिलांच्या गर्भपिशवी काढण्याचा विषय विधान परिषदेत समोर। महिला स्वेच्छेने शस्त्रक्रिया करताय की त्यांना कोणीच बळजबरी करताय, मनीषा कायंदे यांच्याकडून मुद्दा उपस्थित। बच्चू कडूंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र, तर एमपीएससी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसंदर्भात बैठक घेण्याची बच्चू कडू यांची मागणी। धुळे शहरामध्ये तरुणीची छेड काढणाऱ्यांना 2 तरुणांना युवा सेनेच्या कार्यकर्त्यांकडून चोप, तर छेड काढणाऱ्या तरुणांना झेंडा काढत पोलिसांच्या ताब्यात दिले। कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हिंदुत्ववादी संघटनांचं आमरण उपोषण, तर आंदोलनाच्या माध्यमातून हिंदुत्ववादी संघटनांच्या सरकारकडे 31 मागण्या। नांदेडमध्ये अपूर्ण रस्त्याच्या कामाच्या मागणीसाठी ठाकरेंच्या सेनेचं होम हवन आंदोलन। एकलारा ते मुखेड आणि एकलारा ते देगलूर रस्त्याचं काम पूर्ण करण्याची ही मागणी। लातूरच्या पानगावमध्ये पनगेश्वर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचं रास्ता रोको आंदोलन। शेतकऱ्यांचे शेअर्स नियमित करावेत आणि कारखाना सुरू करण्यापूर्वी कर्मचाऱ्यांचं वेतन देण्याची सुद्धा मागणी। अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर आशा आणि गटप्रवर्तक संघटनेचा मोर्चा। आयटक आणि भारतीय पक्षानं पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन। अमरावती जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस, तर धामणगावातील देवगाव बोरगाव जवळ रस्त्यावर साचलं मोठ्या प्रमाणात पाणी। विदर्भातील नागपूर, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट, तर चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली या जिल्ह्यांनाही ऑरेंज अलर्ट। बुलढाणा जिल्ह्यामध्ये मागच्या 4 ते 5 दिवसांपासून पावसाची संततधार, पिकांना पोषक वातावरण तयार झाल्यामुळे आता शेतकऱ्यांमध्येही आनंदाचं वातावरण। नंदुरबार शहरातील अतिक्रमणांमुळे आता वाहतूक कोंडीच्या समस्येत वाढ, तर मुख्य चौकात वाढलेल्या अतिक्रमणामुळे वाहनधारकांना प्रचंड त्रास। वाहतुकीची समस्या हाताळण्यासाठी वाहतूक पोलिसांची कसरत। वैनगंगा नदीला पूर आल्यामुळे चारमोशी आष्टी महामार्ग बंद, तर 6 तालुक्यांचा गडचिरोली मुख्यालयाशी संपर्क तुटला। धुळ्यातील सोनगीर गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीमध्ये डुक्कर पडल्यामुळे पाण्याला दुर्गंधी, पाण्यामुळे गावकऱ्यांचं आरोग्य धोक्यात। ग्रामविकास अधिकाऱ्यांना दुर्लक्ष केल्याचा गावकऱ्यांचा आरोप। नाशिकच्या लासलगावसह 16 गावांना पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली। पाईपलाईन फुटल्यामुळे 17 ते 18 दिवसांपासून कृत्रिम पाणी टंचाई। लासलगाव जवळच्या ब्राह्मणगावमध्ये टँकरद्वारे पाणी वाटप। गोंदियातील मासूल कसा या घाटातील 6 महिन्यांपूर्वी तयार केलेला रस्ता खचला। रस्त्याचं बांधकाम करणाऱ्या कंपनीची चौकशी करून कारवाई करण्याची सुद्धा मागणी। यवतमाळच्या जनुना गावातल्या रस्त्याची दयनीय अवस्था। रस्ता नसल्यामुळे रुग्णाला खाटेवरून रुग्णालयात नेण्याची वेळ। चिखलाच्या रस्त्यामुळे रुग्ण आणि गरोदर महिलांना तातडीनं वैद्यकीय उपचार मिळणं कठीण। गोंदिया जिल्ह्यातल्या देवरी तालुक्यातील देवरी ते डवकी हा मार्ग पुरामुळे बंद। पुराच्या पाण्यातून नागरिकांचा जीवघेणा प्रवास। धुळ्यातल्या अकलाडमध्ये अक्कलपाडा धरणातील पाण्याच्या पुनर्वापरासंदर्भात ग्रामस्थांचं प्रशासनाला निवेदन। पांझरा नदीतील पाणी उजव्या आणि डाव्या कालव्यात टाकण्याची सुद्धा मागणी। शाळेच्या बाथरूममध्ये रक्ताचे ठाण्याच्या शहापूरमधल्या RS दमान या शाळेतल्या प्रकाराची चित्रा वाघ यांच्याकडून दखल। मुख्याध्यापिका आणि 2 ट्रस्टींसह 4 शिक्षिका आणि शिपायांवर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल। मासिक पाळीचं रक्त सांडल्यामुळे शाळेतल्या विद्यार्थिनींची केली होती तपासणी। नाशिकच्या लासलगावमध्ये सततच्या पावसामुळे द्राक्ष बागांवर रोगाचा प्रादुर्भाव, तर द्राक्ष उत्पादनावर अतिरिक्त फवारणी खर्च वाढल्यामुळे उत्पादकांची डोकेदुखी वाढली। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 900 क्विंटल कांद्यांची आवक, मात्र कांद्याला अवघा 500 ते 1300 रुपयांचा दर, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी। नंदुरबार जिल्ह्यामध्ये भाजीपाल्याचे दर 100च्या दरात, मात्र टोमॅटोचे दर घसरले। टोमॅटोच्या दरात घसरण झाल्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा। बीडच्या खडकीमध्ये रस्ते कामाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या अभियंत्यांसमोरच एक ट्रक कोसळला, तर या अपघातात अभियंत्यांसह पाहणी करणारे लोक बालंबाल बचावले। बारामतीच्या पश्चिम भागामध्ये बेंदूर उत्साहात साजरा, तर उत्सवात खंडोबाच्या वाडीतील बैल आणि गायीचा विवाह लावण्याची परंपरा।
नवी मुंबईतल्या बेलापूरमध्ये पोलिसांची लॉजवर धाड, 2 जणांसह 40 ग्रॅम वजनाचं हेरोईन जप्त. तर या कारवाईमध्ये एकूण 9 जणांना अटक.